जे नवीन लर्नर फ्रेंड्स आहेत किंवा जे नुकताच आपलं एनरोलमेंट करून आपली लॉची प्रॅक्टिस सुरू करत आहेत, अशा सगळ्या लर्नर फ्रेंडना आणि सगळ्या ॲडव्होकेट्स आणि लॉ स्टुडंट जे आहेत, जे लॉची स्टडी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे ती घेऊन आलो आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया याच्याद्वारे जे नुकताच सुप्रीम कोर्टामध्ये जे महत्त्वपूर्ण जजमेंट किंवा महत्त्वपूर्ण निकाल जे पासआउट होतात, या सगळ्या जजमेंटची एकदम फ्रीमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया याच्या वेबसाईटवर सगळे जजमेंट्स आपल्याला आता स्टडी करायला मिळणार आहेत। त्यामुळे यापूर्वी जे अनेक लॉ स्टुडंट्स किंवा ॲडव्होकेट्स आहेत, जे हे जजमेंट रीड करण्यासाठी किंवा हे जजमेंट पाहण्यासाठी एक पेडेबल ॲप्लिकेशन, पेडेबल साइट्स असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देऊन हे जजमेंट वाचत होते। आता ही माहिती आपल्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी एकदम फ्रीमध्ये अवेलेबल करून दिली आणि एकदम इझिली। तर अनेक वेळा आपण काय करतो की अनेक वेळा ॲडव्होकेट्स किंवा मोठमोठे काउन्सिलर जे आहेत किंवा लॉ स्टुडंट जे आहेत किंवा अनेक वेळा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जे हायकोर्टामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आपण अनेक आपले ग्राउंड्स आणि मेरिट्स जर सेम असेल तर आपण अनेक जजमेंटचा आपला रेफरन्स आपण एखाद्या प्रकरणामध्ये आपल्या जस्टिस समोर देत असतो। अशा वेळेस हे जजमेंट पाहायचे कसे किंवा या जजमेंटची स्टडी कशी करायची, या जजमेंटमध्ये ग्राउंड्स काय आहेत, मेरिट्स काय आहेत किंवा मग हेडनोट्स काय आहेत, हे सगळी माहिती आपण कशा पद्धतीने पाहायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे कायद्याची आणि फायद्याची माहिती तुमच्यापर्यंत वारंवार आपण पोहोचवत असतो। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा येत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे त्याचे फायद्याच्या आणि कायद्याच्या गोष्टींची जे आपण माहिती घेऊन येतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी सगळे जजमेंट्स जे आहेत हे कशा पद्धतीने आपल्याला इझिली अवेलेबल करून देणार आहेत, ते आपण सविस्तर पुढील प्रमाणे पाहणार आहेत। त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। जे नवीन लॉ स्टुडंट आहेत, जे नवीन प्रॅक्टिस करत आहेत असणारे ॲडव्होकेट्स आहेत किंवा जे काउन्सिलर आहेत, अशा बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आपण हे जजमेंट्स पाहायचे, याची स्टडी कशा पद्धतीने करायची, हे जजमेंट्स डाउनलोड कशा पद्धतीने करायचे याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता बघूया आपण सुप्रीम कोर्टामध्ये रिसेंटली पास झालेले जजमेंट जे आपल्याला पाहायचे आहेत। सुरुवातीला गुगलवर आपण सुप्रीम कोर्ट असं सर्च करायचं। सुप्रीम कोर्ट हे वेबसाईट सर्च केल्यानंतर सुप्रीम कोर्टची ऑफिशियल वेबसाईट आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर पहिली साईट आपल्याला ओपन होईल। त्याला आपण त्या सुप्रीम कोर्टच्या साईडला ओपन करून घ्यायचं। सुरुवातीला तुमचा मोबाईल जे आहेत, तुम्ही मोबाईलवर जर करत असाल तर मोबाईलला तुम्ही लँडस्केप करून घ्या आणि ह्या राईट साईडच्या वरती 3 डॉटला क्लिक करून या साईडला जे आहेत तुम्ही डेस्कटॉप साईट म्हणून क्लिक करून घ्या। म्हणजेच काय, तुमच्याकडे जे तुमचं डेस्कटॉप आहे तो क्लिअरली ओपन होईल। अशा प्रकारे तुमची सुप्रीम कोर्टची वेबसाईट जी आहे तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपलं एखादी केस सुप्रीम कोर्टामध्ये असेल तर त्या केसचं स्टेटस कशा प्रकारे पाहायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तुम्हाला जर लागत असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। अशा प्रकारे यांच्यामध्ये ऑप्शन आहे। आपल्याला पाहायचं आहे की रिसेंटली पासआउट झालेले जे जजमेंट आहेत ते जजमेंट आपल्याला सुप्रीम कोर्टाद्वारे जे जजमेंट पासआउट झाले आहेत ते पाहायचे आहेत। याच्यामध्ये सगळ्यात स्क्रोल करत खाली यायचं आहे आणि याच्यामध्ये खाली आल्यानंतर बघा तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील। या ऑप्शन्समधून आपल्याला ESCR हे ऑप्शन्स चूज करायचं आहे। हे ESCR हे ऑप्शन्स चूज केल्यानंतर याच्यामध्ये हे म्हणेल की त्या वेबसाईटला आम्ही तुम्हाला कन्वर्ट करतो, तर याला ओके असा ॲक्सेस द्यायचा आहे आणि ही वेबसाईट जी आहेत ही ओपन होईल। आता हे ESCR जे आहेत ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला खाली याचे कीवर्ड्स, म्हणजे तुम्हाला जे त्या जजमेंटचे एखादे काही कीवर्ड्स माहीत असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर जजमेंटचं कीवर्ड टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता। अदरवाईज तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये जे जजमेंट पासआउट झाले आहेत, जे तुम्हाला जजमेंट वाचायचे आहेत, रीड करायचे आहेत, जे नवीन लॉ स्टुडंट आहेत अशा स्टुडंटसाठी तुम्ही फक्त काय जे कॅप्चर कोड जरी टाकलं तरी आपण पुढचे जे जजमेंट आहेत ते जजमेंट आपल्याला पाहता येईल। आता याच्यामध्ये कॅप्चर कोड टाकून घ्यायचं आपण। हे कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपण याला सर्च करून द्यायचं आहे। आता हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण जे जजमेंट आहेत, जे सुप्रीम कोर्टाद्वारे पासआउट झाले आहेत ते सगळे जजमेंट आपल्यासमोर आपल्या स्क्रीनवर येऊन जाईल। आता आपल्याला कोणता जजमेंट पाहायचा आहे हे आपल्याला याच्यातून घेऊन आपण त्या जजमेंटची संपूर्ण माहिती पाहू शकतो। या व्यतिरिक्त जर अजून ॲडव्हान्समध्ये सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सर्व्हिस अवेलेबल करून दिली आहे की जर तुम्हाला पर्टिक्युलर डेटमध्येच तुम्हाला तो जजमेंट पासआउट झाला आहे, तो जजमेंट तुम्हाला पाहायचा आहे किंवा मग
सुप्रीम कोर्टच्या या जजेसनी हे जजमेंट दिले आहेत ते जजमेंट तुम्हाला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला CJI DY चंद्रचूड यांचे जर जजमेंट पाहायचे असेल तर या जजेस नेम याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि या जजेस नेमच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्या जजेसचं जजमेंट पाहायचे आहेत ते जजमेंट त्या जजेसचे नाव याच्यामध्ये एंटर करायचं आहे. उदाहरणार्थ ऑनरेबल गवई साहेबांचं असेल किंवा ऑनरेबल CJI चंद्रचूड साहेबांचे जर जजमेंट असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. फॉर एक्झाम्पल आपण चंद्रचूड साहेबांचं आपण बघूया. हे बघा पहिल्याच ऑप्शनला नाव आलं आहे DY चंद्रचूड. याला आपण क्लिक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण सर्च करून घ्यायचं. आता हे सर्च केल्याबरोबर आपले ऑनरेबल DY चंद्रचूड साहेबांनी जेवढे जजमेंट पासआउट केले आहेत तसे सगळे जजमेंट तुमच्या डॅशबोर्डसमोर येऊन जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणते जजमेंट पाहायचे आहेत याच्यामध्ये दिसतील. आता उदाहरणार्थ तुम्हाला ऑनरेबल DY चंद्रचूड यांनी मागच्या महिन्यामध्ये कोणते जजमेंट दिले आहेत हे जजमेंट तुम्हाला रीड करायचे असेल तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला डेटसुद्धा दिले आहेत. बघा पास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये, मागच्या वर्षामध्ये तुम्हाला जे जजमेंट पासआउट झाले आहेत ते सगळे तुमच्या डॅशबोर्डवर येऊन जाईल. उदाहरणार्थ आपण मागच्या महिन्यामध्ये जजमेंट पाहूया. आता बघा मागच्या महिन्यामध्ये जेवढे जजमेंट पासआउट झाले आहेत सगळे तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल झाले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून याच्यामध्ये एक्स्ट्रा सर्व्हिस आहे की जर तुम्हाला तुमचा जो जजमेंट जे आहेत किती जजेसच्या बेंचनी दिला आहे तर ते बेंच जर पाहायचे असेल तर बघा राईट साईडला तुम्हाला या बाजूने तुम्हाला किती जजेसचे बेंच आहेत ते तुम्हाला दाखवले आहेत. आता आपण जेवढे सर्च केले आहे DY चंद्रचूड साहेबांनी जेवढे जजमेंट पासआउट केले आहेत ते जजमेंट सर्च केल्यानंतर हे बघा याच्यामध्ये जे आहेत 9 जजेसच्या बेंचनी 2 जजमेंट पासआउट केले आहेत. 7 जजेसच्या बेंचनी 5 जजमेंट पासआउट केले आहेत. 5 जजेसच्या बेंचनी 30 जजमेंट, त्यानंतर 3 जजेसच्या बेंचनी 335 जजमेंट आणि 2 जजेसच्या बेंचनी जे आहेत हे 461 जजमेंट जे आहेत हे पासआउट केले आहेत. याच्यामध्ये आपल्याला सविस्तर हे सगळं याच्यामध्ये पाहता येईल. आता बघा खूप सारे याच्यामध्ये जजमेंट आहेत जे आपण अनेक वेळा आपल्या केस आपण आर्ग्युमेंट करताना त्याच्यामध्ये आपण आपल्या जजमेंटचा आपण रेफरन्स देत असतो. तर अशा जजमेंटचं म्हणजे हायकोर्टाने दिलेले जजमेंट, सुप्रीम कोर्टाने दिलेले जजमेंट याचे आपण रेफरन्स देऊन आपण इझिली तो मॅटर आपल्या बाजूने वळवू शकतो किंवा तो आर्ग्युमेंट आपल्या बाजूने आपण करू शकतो. जर सेम ग्राउंड सेम मेरिट्सचे मॅटर जर याच्या आधी जर हायकोर्टाकडून किंवा अदर डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून, अदर हायकोर्टाकडून किंवा सुप्रीम कोर्टाकडून जर पासआउट झाले असेल तर आपण तो जजमेंटचं रेफरन्स देऊन आपण तो मॅटर आपण आपल्या बाजूने करू शकतो. आता आपण त्या जजमेंटमध्ये काय असते नेमकं तर आपण एक जजमेंट ओपन करून बघूया की त्या जजमेंटमध्ये खरंच त्या जजमेंटमध्ये पूर्ण माहिती सुप्रीम कोर्टाने अवेलेबल करून दिली आहे का. तर आपण पहिला जजमेंट ओपन केला आहे तर याच्यामध्ये आपण आपल्या मोबाईलवर तो जजमेंट आपण डाउनलोड करून ओपन करून घ्यायचा. आता हा बघा हा जजमेंट पासआउट जो जजमेंट झाला आहे तो जजमेंट आपल्याला 9 जुलै 2024 रोजी पासआउट झालेला जजमेंट आपल्या स्क्रीनमध्ये आला आहे. आता याच्यामध्ये बघा कोणते बेंचेस होते, एवढ्या जजेसनी हे जजमेंट पासआउट केलं आहेत. याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये बघा सविस्तर सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सविस्तर जे आहेत हे पार्टीज दिलेली आहेत. सोबतच यामध्ये जे आहेत हे डिस्प्यूट्स पण दिलेले आहेत. तर हे अशा प्रकारे सगळी माहिती त्या जजमेंटच्या याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळेल, आपल्याला रीड करायला मिळेल, आपल्याला स्टडी करायला मिळेल. आणि अशा प्रकारे जे नवीन लॉचे लर्नर फ्रेंड्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, तर अशा पद्धतीनं आपण याची सगळी सविस्तर स्टडी करून आपले ग्राउंड्स, आपले मेरिट्स बघता सगळे जजमेंट जर आपल्या आधी असे जर जजमेंट पासआउट जर झाले असतील तर आपण इझिली अशा जजमेंटचा रेफरन्स देऊन आपल्याला अशा प्रकारे आपण आपलं मॅटर अजून ताकदवर, मजबूत आणि अजून अभ्यासपूर्ण आपण हे करू शकतो. यामुळे सुप्रीम कोर्टाने हे अशा प्रकारे सगळी सर्व्हिस आपल्याला अवेलेबल करून दिली आहेत. फक्त हे आपल्याला अभ्यासवृत्ती आणि आपल्याला त्या स्टडी करण्याची आणि इथपर्यंत खोल शोधण्याची जिज्ञासा आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळं आपण आपल्या पक्षकारांना चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देऊ शकतो. त्यासाठीच सुप्रीम कोर्टाने ही सर्व्हिस आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामुळं अपेक्षा आहे की तुम्हाला ही सगळी माहिती अतिशय महत्त्वाची वाटली असेल, तुम्हाला ही माहिती समजली असेल. या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत जर बघितलं किंवा तुम्हाला काही अजून मधामध्ये तुम्हाला स्क्रोल किंवा स्किप जर केलं तर तुम्हाला हे समजणार नाही. त्यामुळं सविस्तर बघा. जर तुमचे अजून कोणतेही लर्नर फ्रेंड्स असतील किंवा तुमचे ॲडव्होकेट्सचे ग्रुप असतील तर तुम्ही त्यांना ही माहिती किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. म्हणजेच जे नवीन लॉचे स्टुडंट्स आहेत किंवा नवीन जे प्रॅक्टिस करणारे लर्नर फ्रेंड्स आहेत त्यांना याचा खूप मोठा फायदा होईल.
आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करू शकता. आपलं लीगल वन हे यूट्यूब चॅनल आहेत कायद्याची आणि फायद्याची माहिती सगळ्या लोकांपर्यंत पुरवत असते. त्यामुळे तुम्हाला अशाच कायद्याच्या आणि फायद्याच्या माहिती जर हव्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. म्हणजेच आपण जे कायद्याचे आणि फायद्याचे एखादे व्हिडिओ जर आपण अपलोड केले तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल.